आंबेलोहळ ग्रामपंचायत नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यास असमर्थ ठरली आहे। यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय। आंबेलोहळ येथील दलित वस्तीच्या सुमारे 3 लाखांचा निधी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आणि ग्रामसेवकांनी इतर भागात वापरण्याचा प्रयत्न केला। ही बाब गावातील सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांच्या लक्षात आली। त्यांनी या प्रकरणातील संबंधितांना विचारपूस केली तेव्हा त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली, परंतु जाधव यांचं समाधान झालं नाही। त्यांनी रस्त्याचं काम बंद करून अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली तेव्हा दलित वस्तीचा 15% निधी आला असल्याचं उघड झालं। या संदर्भात बीडीओंकडे तक्रार केली असल्याचंही जाधव यांनी सांगितलंय। प्रत्येक सालाप्रमाणे आंबेलोहळ ग्रामपंचायतला 5 लाखाचा निधी दलित वस्तीसाठी आलता, परंतु सरपंचपती व सरपंच यांनी संगनमत करून ग्रामसेवक यांनी हे दलित वस्तीत न करता दुसऱ्या जागी टाकला आणि म्हणून मी बीडीओ साहेब यांना 2 महिन्यापूर्वी तक्रार दिली होती आणि त्याच्यानंतर लोकशाही दिनात तक्रार दिली होती आणि म्हणून ते काम मी बंद पाडलेलं आहे। जातीयवाद न करून दलित वस्तीचे काम दलित वस्तीतच करण्यात यावे। कोणी इथल्या पुढे सरपंच असो येऊ जाओ, कोणी येऊ कोणी राहो, पण त्यांनी दलित वस्तीचे काम दलित वस्तीतच करायला पाहिजे। आंबेलोहळमध्ये अद्याप स्वच्छता मोहीम राबवली गेली नाही, परंतु स्वच्छता कामाची बिले मात्र काढण्यात आली आहेत असा आरोप देखील येथील नागरिकांनी केला आहे। ये जो है इंदिरानगर में जो घान है इसकी दुरुस्त नहीं होती। जो नाले है ये नाले की ये गंदगी की बच्चे जो है बीमार होते और ये साफ सफाई पे कोई काळजी नहीं करता ग्राम पंचायत और पूरे हाँ इस पे कोई ऐसा इधर की 1 नंबर वार्ड में कोई ऐसा ख्याल नहीं करता। इसकी गंदगी जो है हमको साफ करो और स्वच्छता रखो। गावात शासकीय आरोग्य केंद्र नसल्यामुळे येथील रहिवाशांना हाल सोसत शहरापर्यंत जावं लागतं। भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेतून जलकुंभाचं काम सुरू आहे। हे कामही निकृष्ट दर्जाचं होत असून या जलकुंभाच्या खांबाला तडे गेले आहेत, परंतु तरीही संबंधित प्रशासनानं मात्र याकडे दुर्लक्ष केलंय। येथील ग्रामपंचायत पदाधिकारी ठेकेदाराला कामाच्या दर्जाविषयी काहीच विचारत नाही। यामुळे यांचे लागेबांधे असल्याचा आरोप येथील काही नागरिकांनी केलाय। काही वर्षांपूर्वी दलित वस्तीत बांधण्यात आलेल्या जलकुंभही कोसळण्याच्या स्थितीत आहे। सध्या पावसाळा सुरू असूनही येथील गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते। कायचं भेटत 8-8, 15-15 दिवस नाही विकत घेतो, येऊन जाऊन नाही मग। किती किलोमीटर पर्यंत पायपीट करता? गंज लांब आहे, 2-2.5 किलो। पाणी किती दिवसानंतर आहे तुम्हाला ग्रामपंचायतकडून? गंज 10 दिवस बी लागते, 15 दिवस बी, महिनाभर बी नाहीये। अच्छा, पाण्याची अशी काही व्यवस्था नाही का इथं पूर्णपणे? नाही। तुम्ही ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केला पाण्यासंदर्भात? गन्नेले भांडेन कुदेन नेऊन आदळले, मग काय म्हटले पदाधिकारी? पाणीच नाही तर काय। आश्वासन वगैरे दिलं असेल तुम्हाला काही? दिलतं काय म्हटले? सोडू म्हणे, पाणी नसते सोडू म्हणे। मग आज घडीला पाणी भेटते तुम्हाला प्यायला? नाही, पाणी भेटत नाही। दलित वस्तीच्या नावाखाली आलेले सौर ऊर्जेचे पददिवे समाज कल्याण दिलेले आहेत। ते येथील गावातील सरपंचांनी दलित वस्तीत न वापरता इतर ठिकाणी त्याचा उपयोग केलेला आहे। दलितावर हा अन्याय होत आहे, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे मी ग्रामसेवकाकडे यासाठी माहितीचा अधिकार दिलेला असताना सुद्धा त्यांनी त्याची काही माहिती दिलेली नाही। समाज कल्याण विभागातर्फे दिलेले पददिवे इतर ठिकाणी वापरले असल्यामुळे कल्याण विभाग खात्यातर्फे याची चौकशी करण्यात यावी, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात। शेजारीच असलेल्या नदीच्या काठावर अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले आहेत। याकडेही ग्रामपंचायतीनं दुर्लक्ष केलंय। विशेष म्हणजे गावकऱ्यांनी निवडून दिलेले सरपंच गावात न राहता शहरात राहतात। यामुळे आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं। 2011-12 या वर्षात गावातील लाभार्थ्यांना अल्पसंख्याक कोट्यातून 9 घरकुले मिळाली होती, मात्र ग्रामपंचायतीनं वेळीच पाठपुरावा न केल्यामुळे घरकुलेही परत गेलीत असं येथील गावकऱ्यांनी सांगितलंय। गावची विकास कामे मार्गी लावण्यात येथील सरपंच असमर्थ ठरत असल्याचा आरोप येथील गावकऱ्यांनी केलाय। माझी ग्रामपंचायतबद्दल तक्रार आहे। सन 2011-12 मध्ये मुस्लिम समाजाचे 9 घरकुल आले होते, पण ग्रामपंचायतच्या हलगर्जीमुळं व निष्काळजीपणामुळे हे घरकुल आजपर्यंत झालेले नाही। इतर समाजाचे 18 घरकुल झाले, मुस्लिम समाजाचा एकही घरकुल या 5 वर्षामध्ये झालेला नाही। मला शंका वाटते की हे लोक मुस्लिम समाजाबद्दल यांचा जाती भेदभाव असू शकतो आणि मुस्लिम समाजाच्या महिल्यामध्ये दुर्गती गटारी साफ नसतात, वेळेवर 8-8, 10 दिवस हे जाणून पाणी सोडत नाही। अजून बरीच तक्रारी आहे, एवढं सांगायचं मला। और यहाँ गांव की ग्राम पंचायत के इलेक्शन लगे हैं और यह मटका किंग और दारू किंग ये सत्ता में आके
और लोगों को दाम दट्टी दे के और धमकी दे के सत्ता में आते हैं और गांव का विकास की तरफ इनका कोई ध्यान नहीं है। 5 साल बस मटका चलाना, दारू का बिजनेस चलाना, वालू बेचना और इसकी सिवा कुछ नहीं। गांव में दुर्गंधी बहुत है, इसकी तरफ पुलिस प्रशासन का भी ध्यान नहीं है। तो इसलिए पुलिसों ने इनके तरफ ध्यान देना चाहिए और पुलिस प्रशासन ने जो इनके खिलाफ तकरार गई इस पे तकरार की कार्रवाई करना चाहिए। तो इसलिए गांव का विकास हो सकता है, नहीं तो और इनके हाथ में सत्ता आने के बाद गांव का कोई विकास हो ही नहीं सकता। ग्राम पंचायत गांव की स्वच्छता की तरफ कोई ध्यान नहीं है, स्कूल के प्रशासन की तरफ कोई ध्यान नहीं है। या संदर्भात आंबेलोहळच्या सरपंच भारती दिलीपराव बनकर यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला तेव्हा त्यांनी आम्ही कामाच्या वेळी गावात राहतो, इतर वेळी शहरात राहतो असं सांगितलं आणि गावातील स्वच्छता नियमित करण्यात येत असल्याचंही सांगत बाकी माहिती नंतर देऊ असं म्हणत फोन बंद केला। हाच विषय घेऊन AN न्यूजने आंबेलोहळचे ग्रामसेवक MF शेख यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधला तेव्हा त्यांनी यंदाच्या वर्षी दलित वस्ती सुधार योजनेसाठी 5 लाखांचा निधी मंजूर झाला आहे अशी माहिती दिली। त्यातून लवकरच कामे उरकण्यात येतील असंही सांगितलं। तसेच भारत निर्माण योजनेतून गावासाठी 69 लाखांचा निधी मंजूर झाला आहे, त्यातून जलकुंभाचं काम हाती घेण्यात आलं आहे आणि संपूर्ण गावात स्वच्छताही केली जाणार असल्याचं ग्रामसेवकांनी AN न्यूजशी बोलताना सांगितलं। सरपंच शहरात राहून गावचा कारभार पाहत आहेत, यामुळेच कदाचित गावातील समस्यांचा अंदाज त्यांना येत नसेल, परंतु गावातील नागरिकांना मात्र समस्यांचा सामना करावा लागतोय। ग्रामपंचायत निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत, त्यामुळे आता तरी सरपंच गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतील का याच आशेवर आंबेलोहळचे ग्रामस्थ आहेत। वाळूज महानगरहून सुदाम गायकवाड, AN न्यूज, औरंगाबाद। Seconds.